तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज बनवायचे सर्वांच्या आवडीची अशी रेसिपी म्हणजेच मित्रांनो गुलाबजामुन। तर मित्रांनो, गुलाबजामुन कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर गुलाबजामुन मित्रांनो आज बनवणार आहोत आम्ही चुलीवरतीच, आणि तेही घरच्या घरी। तर घरच्या घरी सुद्धा खूप छान असे गुलाबजामुन बनवता येतात। तर मित्रांनो, आपण आज बनवणार आहोत खूप छान असे बघू शकता गुलाबजामुन रेसिपी। तर चला मित्रांनो, आपण आता करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, गुलाबजामुन बनवण्याआधी आपल्याला पाक तयार करावा लागेल। तर एका पातेल्यामध्ये मित्रांनो, त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर पाणी म्हणजे 600 मिली आपल्याला पाणी पातेल्यामध्ये टाकायचं आहे। तर मित्रांनो, पातेल्यामध्ये टाकलेलं आहे 600 ml पाणी म्हणजे 600 मिली पाणी टाकलेलं आहे। तर त्यामध्ये आता 700 ग्रॅम साखर टाकायची आहे। तर मित्रांनो, हे 1 किलो साखर आणलेले आहे, तर त्यामधून आपल्याला 700 ग्रॅम साखर त्यामध्ये टाकायचे आहे। हे पॅकेट आहे 200 ग्रॅमचं। तर 200 ग्रॅम गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला 700 ग्रॅम साखर वापरायची आहे। तर इथे आम्ही काढून घेणार आहोत 700 ग्रॅम साखर। तर ही घेतलेली आहे मी 700 ग्रॅम साखर आणि 600 मिली पाणी। तर यामध्ये 200 ग्रॅम गुलाबजामुन बनवायचे आहेत। तर आता हे लगेच येते उकळण्यासाठी ठेवायचं आहे। तर येथे चुलीवरतीच आता पाक बनवायचा आहे। तर आता येथेच लगेच उकळण्यासाठी ठेवायचं आहे। तर आता हे असंच 7 ते 8 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आपला पाक तयार होईपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत। तर गुलाबजामुनचं पीठ हे आधी मळून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे। तर हे आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, घट्ट मळायचं आहे, आणि त्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत एकदम लहान साईजचे। तर येथे बघू शकता, तर असे आपल्याला बारीक गोळे बनवून घ्यायचे आहेत। एवढ्या पॅकेटसाठी आपल्याला फक्त 150 ते 160 मिली आपल्याला पाणी वापरायचं आहे। तर हे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे, म्हणजे आपल्याला चांगले बारीक असे गोळे बनवता येतील। तर आता पाक उकळलेला आहे। तर अजून 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला असंच उकळून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, पाक तयार झालेला आहे। तर बघू शकता त्याला असा तांबूस कलर आलेला आहे, म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे। तर तो आता उतरून ठेवायचा आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। तर एकदम असे बारीक बनवायचे आहेत, बारीक गोळीच्या आकाराचे असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत एकदम बारीक। तर बघू शकता, एकदम लहान साईजचे असे गोळे बनवायचे आहेत। तर एका पॅकेटमध्ये 40 गोळे बनवायचे आहेत। तर मित्रांनो, आमचे आता गुलाबजामुन बनवून होत आलेले। तर बघू शकता आता थोडेच राहिलेले आहेत। तर आता लगेच येथेच तळून घेणार आहोत चुलीवरती। तर आता तेल तापायला ठेवायचं आहे। तर कढईमध्येच आज गुलाबजामुन तळायचे आहेत। तर आता त्यामध्ये टाकायचं आहे तेल गुलाबजामुन तळण्यासाठी। तर मित्रांनो, एवढं टाकलेलं आहे तेल। तर यामध्येच आता तळायचे आहेत गुलाबजामुन। तर बनवून झालेले आहेत सगळे।
तर मित्रांनो तेल आता गरम झालेलं आहे। तर मित्रांनो हे तेल आपल्याला एकदम कमी असं तापून घ्यायचं आहे। तर यामध्ये आता सोडायचे आहेत गुलाबजामुन। तर असे आपल्याला गुलाबजामुन सोडायचे आहेत त्यामध्ये। तर हे गुलाबजामुन आपल्याला एकदम मंद आचेवर असे तळून घ्यायचे आहेत। तर हे गुलाबजामुन आपल्याला लाल होईपर्यंत असे तळायचे आहेत। तर लाल कलर आलेला आहे त्याला। तर एकदम असे दामाने तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम लाल बनवून घ्यायचे आहेत गुलाबजामुन आणि ते आता लगेच पाकामध्ये सोडायचे आहेत। तर पाकामध्ये आता लगेच सोडून द्यायचे। तर मित्रांनो आता पुन्हा आपल्याला सोडायचे आहेत त्यामध्ये राहिलेले। तर आताच्या वेळेस थोडे जरा जास्त सोडलेले आहेत। तर मित्रांनो हे आता तळून झालेले आहेत। तर असे एकदम लाल बनवायचे आहेत। तळून एकदम लाल झालेले आहेत। तर मित्रांनो हे आता आपल्याला अर्धा ते पाऊण तास असंच आपल्याला यामध्येच बुडवून ठेवायचे आहेत। तर त्यामध्ये पाक चांगला जिरला जाईल, म्हणजे आपले गुलाबजामुन एकदम मऊ होतील पाक जिरल्यावरती। तर अजून राहिलेले एवढे पण आता लगेच तळून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो आमचे आता सगळे गुलाबजामुन तळून झालेले आहेत आणि सोडलेले आहेत पाकामध्ये। तर आता हे अर्धा ते पाऊण तास आपल्याला असंच पाकामध्येच ठेवायचे आहेत। तर त्यावरती आता झाकण ठेवू। तर मित्रांनो आता अर्धा ते पाऊण तास झालेले आहे। तर आपले गुलाबजाम बघू शकता खूप छान असे झालेले आहेत। तर त्यामध्ये एकदम पाक असा जिरलेला आहे। तर खूप मोठाले सुद्धा झालेले आहेत। तर बघू शकता खूप छान असे बनलेले आहेत। तर आता फोडून पाहणार आहोत। तर एकदम मऊ झालेले आहेत। बघू शकता खूप छान असे तयार झालेले आहेत गुलाबजामुन। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आम्ही खूप छान असे गुलाबजाम बनवलेले आहेत। तर खूप भारी झालेले आहेत, एकदम मऊ झालेले आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी गुलाबजाम बनवू शकता, एकदम भारी होतात। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडले असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये।